आज आपण शिकणार आहोत चौरस संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये स्क्वेअर नंबर्स असं म्हटलं जातं, आणि त्रिकोण संख्या, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रायंग्युलर नंबर्स असं म्हणतो. याच्यावरती वारंवार विचारले जाणारे प्रश्न MPSC असेल, त्याच्यानंतर तलाठी भरती असेल, त्याच्यानंतर स्कॉलरशिप असेल, 4थीची स्कॉलरशिप, 7वीची स्कॉलरशिप, गुरुकुल, मंथन इत्यादी परीक्षेमध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत की चौरस संख्या म्हणजे काय आणि त्रिकोण संख्या म्हणजे काय. तर चला पाहूया आपण प्रथम चौरस संख्या काय म्हणतोय आपण, की ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. आता पूर्ण वर्ग म्हणजे कोणत्या, जसं फॉर एक्झाम्पल 8 गुणिले 8 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळतं 64. तर ही 64 ही झाली चौरस संख्या. थोडक्यात पूर्ण वर्ग संख्या म्हणजे आपण म्हणतोय चौरस संख्या. जसं मी 8 गुणिले 8 त्याच संख्येनं जर त्याच संख्येनं गुणलं तर याला आपण म्हणतोय चौरस संख्या, स्क्वेअर नंबर्स. तर आपल्याला मिळणार उत्तर 64. तर 64 ही झाली पूर्ण वर्ग संख्या. तसंच मी जर या ठिकाणी 2 गुणिले 2 जर केलं तर उत्तर मिळेल 4. तर 4 या संख्येला सुद्धा आपण म्हणणार चौरस संख्या. त्याच पद्धतीनं समजा मी 6 गुणिले 6 जर केलं तर आपल्याला मिळेल 36. तर 36 हे असेल चौरस संख्या. म्हणजे एखाद्या संख्येला जर त्याच संख्येनं गुणलं तर मिळणारा जो अंक असेल त्या अंकाला आपण म्हणतोय चौरस संख्या, त्यालाच आपण स्क्वेअर नंबर असं म्हटलं जातं. म्हणजे 64, 4, 36 या सगळ्या झाल्या चौरस संख्या. याच पद्धतीने अजून काही उदाहरण आपण बघूया. तर बघा मित्रांनो, KMC म्हणजेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे. खालील संख्या मालेत एकूण चौरस संख्या किती आहे. म्हणजे ही जी संख्या मालिका दिली आहे, ही जे नंबर दिलेले आहेत यामध्ये आपल्याला एकूण चौरस संख्या शोधायची आहे. आता चौरस संख्या म्हणजे आत्ताच आपण बघितलं की ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, म्हणजे कोणती संख्या कुठल्या ना कुठल्या तरी संख्येचा वर्ग आहे त्याला आपण म्हणतो चौरस संख्या. आता इथं अंक दिलेले आहेत 4, 12, 75, 36, 16, 19, 25, 86, 81 आणि 100. आणि खाली पर्याय दिलेत 4 संख्या, 5 संख्या, 6 संख्या आणि 3 संख्या. तर प्रथमतः आपल्याला दिलेल्या संख्या मालिकेमध्ये चौरस संख्या कुठल्या कुठल्या आहेत ते बघायच्या. चौरस संख्या म्हणजे काय, ज्या संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग आहे. जसं फॉर एक्झाम्पल 4 हा वर्ग आहे 2चा. त्याच्यानंतर 12 ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. 75 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. 36 म्हणजे 6 गुणिले 6, 6 6 36. 16 4 गुणिले 4. 19 ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही. 25 5चा वर्ग म्हणतोय आपण, 5 गुणिले 5. 86 ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही. 81 म्हणजे त्याला आपण म्हणतो 9 गुणिले 9. आणि 100 म्हणजे 10 गुणिले 10. तर एकूण किती संख्या शोधल्या बघा आपण, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 6. म्हणजे या संख्या मालिकेमध्ये एकूण आपल्याला 6 अशा संख्या ज्या पूर्ण वर्ग संख्या, त्याला आपण चौरस संख्या, स्क्वेअर नंबर्स म्हणू शकतो. तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अजून एका प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न विचारला गेला होता, 1 ते 150 यामध्ये एकूण किती चौरस संख्या आहेत. वी हॅव टू फाइंड हाऊ मेनी स्क्वेअर नंबर्स फ्रॉम 1 to 150. 1 ते 150 यांच्यामध्ये एकूण किती चौरस संख्या आहे. आणि पर्याय दिला होता 10, 8, 15, 12. तर प्रथमतः आपल्याला काय करायचं, 1 ते 150 यांच्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या किती आहे ते आपल्याला शोधायचे. त्याच्यामध्ये जर पूर्ण वर्ग संख्या शोधल्या तर 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. म्हणजे हे झाले 1 ते 10 पर्यंतचे वर्ग. याच्या पुढे जर आपण गेलो तर 11चा वर्ग 121 आणि 12चा वर्ग 144. आता 13चा वर्ग येतो 169. मात्र आपली कंडिशन काय, 150 पर्यंत संख्या पाहिजे. याचा अर्थ हा अंक आपण घेणार नाही. तर उरलेल्या संख्या किती आहेत आपण मोजूया. हे इथून इथपर्यंत झाले 1 ते 10 अंक आणि 11 आणि 12. तर पर्याय क्रमांक 4. म्हणजे 1 ते 150 याच्यामध्ये एकूण 12 अशा संख्या आहेत ज्याला आपण पूर्ण संख्या, चौरस संख्या, स्क्वेअर नंबर्स असं म्हणू शकतो. कळालं. तर चला आपण त्रिकोण संख्या म्हणजे काय ते बघू. त्रिकोण संख्या ज्याला इंग्लिशमध्ये ट्रायंगल नंबर्स असं म्हटलं जातं. तर त्रिकोण संख्या म्हणजे काय, ज्या संख्या समभुज त्रिकोणाच्या आकारात मांडता येतात. आता समभुज त्रिकोण म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला आपण रोम्बस म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल सपोज अशा पद्धतीचा एखादा ट्रायंगल आपण काढला. तर ट्रायंगलमध्ये ज्या संख्या आहेत, म्हणजे या ठिकाणी एक डॉट घेतला तर याला आपण म्हणतो 1, या ठिकाणी एक डॉट आणि या ठिकाणी एक डॉट. तर याला आपण नंबरिंग केलं तर आपण म्हणणार 1 2 3. ह्या झाल्या आपल्या त्रिकोण संख्या. तर त्रिकोण संख्येची सुरुवात ही नेहमी 1 पासून होते, हे लक्षात ठेवायचं आपल्याला.
त्रिकोण संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. आता 1 पासून म्हणजे काय, तर सपोज पहिली संख्या जर आपण घेतली 1, तर आपल्याला काय करायचं आहे, 2 ने डिफरन्स वाढवायचा. तर डिफरन्स त्या ठिकाणी मिळणार आपल्याला 3. पुढची संख्या काढण्यासाठी पुन्हा डिफरन्स 1 ने वाढत जाणार, तर 3 अधिक 3 6. पुढची संख्या काढण्यासाठी पुन्हा डिफरन्स वाढत जाणार, तर 6 अधिक 4 10. तर अशा पद्धतीने या त्रिकोण संख्या वाढत जातात. आता त्रिकोण संख्या काढण्याचं सूत्र जर बघितलं तर याचं सूत्र काय बघा, त्रिकोण संख्या काढण्यासाठी आपण सूत्र वापर करतो n कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2. आता n कशाला म्हटलं जातं, तर n म्हणजे एकूण संख्या. जसं फॉर एक्झाम्पल सपोज n ची संख्या मी n चा नंबर घेतो 1, म्हणजे n च्या ठिकाणी जर मी 1 पुट केलं तर या ठिकाणी मिळणार आपल्याला 1 अधिक 1 छेदामध्ये 2. यांचं जर कॅल्क्युलेशन पूर्ण केलं तर उत्तर मिळेल इथं 1. 1 अधिक 1 गुणाकार होतो, त्या ठिकाणी 1 अधिक 1 बेरीज होते 2 छेदामध्ये 2. गुणाकार जर केला तर बेक के मिळणार बेक छेदामध्ये 2. या 2 जर भाग घालवला बेक के बे बेक के बे, म्हणजे पहिली मिळणारी संख्या कुठली आहे 1. आता समजा हे यांच्या संख्येला जर मी चेंज केलं, यांच्या ठिकाणी 1 च्या ऐवजी मी जर 2 वापरलं तर या ठिकाणी येणार यांची संख्या 2. या ठिकाणी पुन्हा यांच्या ठिकाणी येणार 2. यांचा जर गुणाकार या ठिकाणी मी पूर्ण केला तर हे 2 जसंच्या तसं अधिक आतली बेरीज किती होत्या 2 अधिक 1 3. या दोघांचा जर गुणाकार केला तर 2 त्रिक 6. आता 2 न भाग घालवला 2 1 के 2 त्रिक 6, म्हणजे मला उत्तर या ठिकाणी मिळेल 3. म्हणजे माझी दुसरी संख्या या ठिकाणी मिळेल 3. म्हणजे जसं मी यांच्या संख्येमध्ये बदल करत जाणार तसं या ठिकाणचे उत्तर वाढत जाणार. आता हे कसं शोधणार आपण, तर या ठिकाणी जर मी बघितलं तर 1 आणि 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10. पुढची संख्या जर मी काढली तर 10 आणि 5 15. त्याच्या पुढची संख्या जर मी काढली तर 15 आणि 6 या ठिकाणी मिळेल मला 21. त्याच्या पुढची संख्या जर मी शोधली तर 21 आणि 7 त्या ठिकाणी मिळेल मला 28. अशा पद्धतीने आपण त्रिकोण संख्या शोधू शकतो. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोण संख्या या पद्धतीने आपल्याला शोधता येतील. फक्त कंडिशन काय, डिफरन्स या ठिकाणी 1 न वाढत जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोपं सूत्र या ठिकाणी आपण सांगितलं, n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. जशी n ची किंमत बदलत जाईल तशी तुमची त्रिकोण संख्या. तर बघा मित्रांनो, यावरती प्रश्न कसा पडला होता, खाली दिलेल्या संख्येमधल्या त्रिकोण संख्या ओळखा. आणि संख्या दिल्या होत्या 3 6 9 10 25 28 36 45 50 51 55. आणि त्यासाठी पर्याय दिलेत 6 7 8 आणि 9. म्हणजे यामध्ये टोटल किती त्रिकोण संख्या आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण काय करूया, त्रिकोण संख्यांची जी यादी आहे ती काढून टाकूया. तर त्रिकोण संख्यांची यादी आत्ताच मी सांगितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा त्रिकोण संख्या आहे त्या 1. 1 नंतर डिफरन्स वाढवायचा, त्या ठिकाणी 2 न म्हणजे दुसरी संख्या मिळणार 3. त्यानंतर 3 न म्हणजे त्या ठिकाणी येणार 6 10 15 15 अधिक 6 21 21 आणि 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 त्या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडेल 45. आणि 45 आणि 10 55. आपली शेवटची सिरीज 55 आहे, त्यामुळे आपण 55 पर्यंत जाऊन थांबूया. काय केलं आपण, 1 अधिक 2 3 3 अधिक 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7 28 28 आणि 8 36 36 आणि 9 45 आणि 10 55. तर याच्यामध्ये आपल्या संख्या कुठल्या कुठल्या आहेत त्या प्रथम चेक करूया. तर आपल्याकडे या ठिकाणी 3 आलेला आहे, त्याच्यानंतर 6 आलेला आहे, 9 ही काही त्रिकोण संख्या नाही, 10 ही पण त्रिकोण संख्या आहे या ठिकाणी 10. तर 10 ही त्रिकोण संख्या आहे. 25 आपल्या लिस्टमध्ये दिसत नाही. त्याच्यानंतर 28 आहे त्रिकोण संख्या. 36 ही सुद्धा त्रिकोण संख्या आहे. 45 ही सुद्धा त्रिकोण संख्या आहे. 50 आणि 51 आपल्या लिस्टमध्ये दिसत नाही, तर 50 ला आपण कॅन्सल करणार, 51 ला कॅन्सल करणार आणि शेवटचा अंक पुन्हा दिसतो या ठिकाणी 55. तर ही सुद्धा त्रिकोण संख्या आहे. आता टोटल काउंट करूया, एकूण त्रिकोण संख्या किती सापडल्यात, 1 2 3 4 5 6 7. तर पर्याय क्रमांक 2 ही झाली त्रिकोण संख्या शोधण्याची पद्धत. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम हे अंक आणि या अंकामधला जो फरक आहे तो आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्रिकोण संख्या शोधणं आपल्यासाठी अतिशय सोपं जाईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न कसा आला, थोडासा प्रश्न समजून घ्या. त्रिकोण संख्येनंतर चौरस संख्या आल्या आहेत असे किती वेळा झालेलं आहे, म्हणजे त्रिकोण संख्येनंतर लगेच चौरस संख्या आल्या असं किती वेळा झालेलं आहे. त्रिकोण संख्येला जोडून चौरस संख्या पाहिजे. तर प्रथमतः आपण इथं चेक करूया त्रिकोण संख्या कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यानंतर आलेली लगेच चौरस संख्या पण बघूया. तर या ठिकाणी जर बघितलं तर 1 नंतर 2, 1 ही त्रिकोण संख्या, मात्र 2 ही काही चौरस संख्या नाही. 3 ही त्रिकोण संख्या आहे आणि आपल्याला माहिती आहे 4 ही चौरस संख्या आहे, म्हणजे ही जोडी आपल्याला मिळाली.
त्याच्यानंतर 6 ही त्रिकोण संख्या आहे, मात्र ही काय चौरस संख्या नाही. 10 ही त्रिकोण संख्या आहे, 25 ही चौरस संख्या आहे, म्हणजे ही एक जोडी मिळाली. त्याच्यानंतर 20 नाही आहे, 31 नाही, 28 ही आपल्याला माहिती आहे त्रिकोण संख्या आहे, आणि 36 हा 6चा वर्ग आहे. तर हे शोधणार कसं आपण? तर यासाठी एक सोपी ट्रिक अशी लक्षात ठेवायची की प्रथम आपल्याला ज्या वर्ग संख्या आहे, चौरस संख्या ज्याला म्हणतो, त्या प्रथम शोधूया. जसं 1 2 3 4, 4 ही वर्ग संख्या आहे, 2चा वर्ग ज्याला आपण म्हणूया 2 गुणिले 2. त्याच्यानंतर 25 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या, त्याला चौरस संख्या म्हणतोय, 5 गुणिले 5. 20 ही चौरस संख्या नाही, 31 नाही, 28 नाही, 36 ही सुद्धा आहे, 6 गुणिले 6. म्हणजे आपल्याला फक्त काय शोधायचं होतं की याच्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या, त्याला चौरस संख्या म्हटलं, तर आपल्याला चौरस संख्या सापडल्या एकतर 4, 25 आणि 36. आता 81 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे, चौरस संख्या आहे, मात्र त्याच्या अगोदर आलेला जो अंक आहे 50 ही त्रिकोण संख्या नाही आहे. तर आपल्याला अशा संख्या शोधायच्या होत्या की चौरस संख्येच्या अगोदर त्रिकोण संख्या, तर ही चौरस संख्या आहे, याच्या अगोदर हा त्रिकोण नंबर मिळाला. ही चौरस संख्या आहे, याच्या अगोदर हा त्रिकोण नंबर मिळाला. ही चौरस संख्या आहे, याच्या अगोदर हा त्रिकोण संख्या मिळालेली आहे. याचा अर्थ आपल्याला किती ऑप्शन मिळाले? 1 2 आणि 3. म्हणजे या ठिकाणचा पर्याय क्रमांक 1 3 हे ऑप्शन बरोबर आहे. तर सर्वप्रथम आपल्याला त्यासाठी त्रिकोण संख्या पाठ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुन्हा असंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन वेगवेगळ्या संकल्पनेसहित. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.